पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करे चरण संताची करे चरण संताची करे चरण संताची ग्रंथ कृपा दाने कथे दाविवार वादाने कथे दाविवार वादाने कथे दाविवार वादाने कथे दाविवार वाज सद्गुरु दास कृपा वाज सद्गुरु दास कृपा वाज सद्गुरु दास कृपा कलवद्न जीवो धरार्थावतारम् कलंकांकतिजोधिकामोदिवक्त्रं खलानीशवादा पनोदार्हदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदे ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय करुणा करुणा करा दया उमदानुग्रह करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा ओ करुणा करा दयाळा पावन झाल चराचरी करुणा करा करुणा करा दयाळा पवन झाल चराचरी 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 जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्करून आता मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी निवडलेला भंग जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय महाराज यांचा गोड असा भंग सेवेकरिता घेतलेला आहे, निवडलेला आहे. मंडळी, निवडलेला भंग जगद्गुरु तुकोबरायांचा एक गोड असा भंग सेवेकरिता घेतलेला आहे आणि या निवडलेल्या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबराय महाराज देवाकडं सुंदर अशी मागणी करतात. विठ्ठल मंडळी, निवडलेला भंग जगद्गुरु तुकोबरायांचा एक गोड असा भंग सेवेकरिता घेतलेला आहे, निवडलेला आहे. निवडलेल्या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबराय महाराज त्यांना अपेक्षित, देवाला अपेक्षित नसलेलं किंवा देवाच्या अपेक्षा ही पलीकडे जाऊन तुकोबराय स्वतःच्या हिताचं मागणं या अभंगामध्ये करतायत. केवळ त्यांच्या हिताचं मागणं नाहीये, त्यांच्याबरोबर सगळ्यांच्या हिताचं मागणं तुकोबराय या अभंगातून व्यक्त करतायत, मागणी करतायत. अभंगाला चिंतनाला स्पर्श करण्यापूर्वी दोन शब्दांचा परिहार देणं क्रमप्राप्त आहे, गरजेचं आहे.
परंपरेचा नाम यज्ञ नाम सोहळा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो आहे. मोठी व्यापक स्वरूपाची असणारी दैदिप्यमान अशा स्वरूपाची असणारी आपली व्यापक स्वरूपाची परंपरा, त्या परंपरेचे आपण सर्व सद्भाग्यवान अशा प्रकारची सगळी मंडळी भगवंताच्या कृपा छत्राखाली साधू संतांच्या आशीर्वादानं थोरा मोठ्यांच्या सहभागातून विशेषत्वानं सर्वच भजन क्षेत्रातली मंडळी यांच्या विशेष परिश्रमानं संयोजक मंडळी, आयोजक मंडळी, सर्व ग्रामस्थ मंडळी, तरुणांचं श्रमदान, सगळ्यांचं योगदान ह्या यज्ञाकरिता आहे. अशा ह्या पवित्र या सोहळ्यामध्ये येण्याचं महद्भाग्य प्राप्त झालं. ही माझ्या दृष्टीने परमभाग्याची गोष्ट. लई दिवसाची हाऊस होती. गाणं नाही म्हणायचं, ती आज पूर्ण झाली. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते. आता शेवट झाला तरी हरकत नाही. कीर्तनाचं म्हणते मी. काय आहे, नातं नाजूक आहे. माणसं म्हणतात ना व्यवहारामध्ये, ताणल्यानं काय होतं, हा, आणि तुटल्यानं, आणि ताणल्यानंच तुटत. तू फार ताणलं होतं, आता तुटण्याच्या मनस्थितीत होतं. ते ताणले पण कमी झालं आणि एक जवळीक पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं या निमित्तानं झालेली आहे. 2004 साली संस्था सुटलो. सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत महाराष्ट्रामध्ये 3ऱ्या क्रमांकानं पास झालो. जे आहे तेच सांगितलं पाहिजे. आमच्या बॅचचे विद्यार्थी तुम्हाला सांगतो. साबळे महाराज, माझं कीर्तन संपल्यानंतर 20 मिनिटाचा तशा अर्थानं ब्रेक घेतला, विचार करण्यासाठी नेमक्यांना नंबर द्यायचा किती. मला खरं सांगतो, 2004 सालची गोष्ट आहे. का कीर्तनाला तुकोबारांच्या प्रत्येक प्रमाणाला वेदाची प्रमाण द्यायची. वेदाचं प्रमाण देणारा या महाराष्ट्रात मी एकटाच आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आपण म्हणतो ना 4 वेद सगळ्यांना माहित आहे. ऋग्वेद बोला, नाही सामवेद शेवट आहे. ऋग्वेद सगळ्यात पहिला, ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, पहिला ऋग्वेद, तदनंतर यजुर्वेद, तिसरा वा अथर्ववेद आणि चौथा आहे सामवेद. तुकोबरांचा वेद आपण उल्लेख करतो, गाथ्याचा उल्लेख करत असताना पंचम वेद म्हणून उल्लेख करतो. पण एकाला सुद्धा किती त्यानं सांगू द्या ओरडू, तुकोबरांचा पंचम वेद का म्हटलं गेलेलं आहे त्याचं कारण कुणाला सांगता येत नाही. पुराव्याशिवाय सांगता येणार नाही. तो फक्त म्हणेल पंचम वेद आहे. पण तुकोबरांच्या प्रमाणाला वेदाची प्रमाण कशी सुरळीत बसतात हे फक्त माझ्याकडे आहे. कारण एकच आहे, मी वेद विद्यालयामध्ये शिक्षण घेतलेला विद्यार्थी आहे. वेदशास्त्र संपन्न मी तुमच्या माहिती करता सांगतो. 150 ब्राह्मणांमध्ये मी शिकत होतो. आणि ती वेद विद्या घेतल्यानंतर संस्कृत वेदाध्ययन झाल्यानंतर वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गेलो. आणि त्यावेळेस मी तुकोबारांच्या प्रमाणात, आता ती कीर्तन करता येत नाही ना स्टेजवर, आणि तशा प्रकारे कीर्तन सोडवायला गेलं का लोक आम्हाला सोडवायला येतील, तुम्ही परत येऊच नका. पण संस्थेमध्ये त्याच असणाऱ्या प्रमाणाला किंमत आहे. अक्षरशः कीर्तन संपल्यानंतर ते विचारत पडले, हे ब्राह्मण आहे का काय. कारण वेदाचा अध्ययन दुसरं कोण करतं, ब्राह्मण सोडून इतर कोण करतं. बहुजन समाजाची मंडळी करतात का, नाही ना.
महाराष्ट्रातला बहुजन समाजाचा वेदाध्ययन केलेला एकमेव व्यक्ती आहे. मला स्वतःचं कौतुक नाही करायचं, मी तुमच्या माहिती करता मी पहिल्यांदाच बोललो असेल, मला वाटतं हे सुद्धा मी पहिल्यांदा बोललेलो आहे. माहिती आहे सगळ्यांना, पण मी कशासाठी सांगतो ते 2004 साली संस्था सुटल्यानंतर मला घटनेला एक घटनाक्रम मला सांगायचा होता पण थांबवायचा आहे. पण एकच आहे, त्यानंतर 2000 किती आता 2025 किती वर्ष झाली बरोबर आहे ना. 21 वर्षाच्या अंतरानं तुम्ही मला कीर्तनासाठी बोलवलं. तुमचे मनापासून अभिनंदन करतो, ऋण व्यक्त करतो. महिला मंडळी विशेष टाळ्या वाजवल्या, यांच्या नियोजन कमिटी करता वाजवा टाळ्या खऱ्या. चला असो, ते प्रेम खऱ्या अर्थानं संवादातून होत असतं. तो संवाद या निमित्तानं घडला. आपल्या सगळ्या भजन क्षेत्रातल्या मंडळींनी मला बोलवलं. या ठिकाणी गोड अशा पवित्र वातावरणामध्ये सेवा करण्याचा योग आला. बरंचसं लहानपण माझ्या भावाचं इथे गेलं आणि बरंचसं लहानपणी माझं येणंही 15-15 दिवसासाठी येणं या गावामध्ये आलं. माहिती आहे सगळ्यांना, आमचा असणारा ऋणानुबंध सगळ्यांना माहिती आहे. माझ्या आत्याचं गाव आहे आणि या दृष्टिकोनातून सगळा ऋणानुबंध या ठिकाणी जवळीक सगळ्यांची आहे. पुनश्च एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. भजनी मंडळाला धन्यवाद देतो. दीपक महाराज असतील, आदरणीय हरिभक्ती परायण ज्ञानेश्वर महाराज असतील, आदरणीय भाऊसाहेब महाराज असतील, आमचे अभिषेक महाराज असतील, ज्ञात अज्ञात पेटी मास्तर आमचे. तुमचं आडनाव ब्राह्मणे पण मी खरं ब्राह्मण ब्राह्मणे बाबा. सगळ्या महाराष्ट्रात प्रचलित आहे, तालुक्यामध्ये प्रचलित आहे. पुन्हा चोपदार मंडळी, विनेकरी दादा, तुळशीवाले ताई, टाळकरी मंडळी आणि आपण बहुसंख्य मंडळी या ठिकाणी जमलात, ज्यांची गोड अशा प्रकारचं नियोजन खऱ्या अर्थानं शूटिंगचं आहे. ते सगळ्यांच्या परिचयाचे आणि माझे विशेष प्रेमाचे आमचे दीपक भाऊ यांच्याकरता टाळी वाजवा. नाव चुकलं नाही ना? हा, नाव काय? माझं ज्ञान नाव काय? पोराडे का? मला माफ करा, माझ्याकडून चुकलं थोडं, होऊ शकतं कधी इकडे तिकडे. ऐका, पुनश्च एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल. मंडळी, निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबर यांचा एक गोड असा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. निवडलेल्या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबराय महाराज या अभंगाच्या द्वारे सुंदर अशी मागणी भगवंताकडे करतायत, देवाकडे करतायत. मंडळी, तुमचं माझं जीवन त्या दृष्टीने बघितलं, आम्ही काय मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय, ऐका, कशासाठी प्रयत्न करतोय आणि याचं योग्य उत्तर आपल्याला खऱ्या अर्थाने मिळालंय का? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, ऐका, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि जन्मल्यापासून मरेपर्यंत जीवानं प्रयत्न केलाय केवळ सुखासाठी, केवळ आनंदासाठी. ऐका, कुणाचंही वेगळं मत नाहीये. सकाळी उठल्यापासून बोलतोय मी, संध्याकाळी झोपेपर्यंत बोलतोय मी, जन्मल्यापासून बोलतोय मी, मरेपर्यंत बोलतोय मी. प्रयत्न केला येन केन प्रकारेनं आमच्या जीवनात काय यावं, पटकन बोला. मला जरा संवादी कीर्तन करायची सवय आहे. मी सगळी 20 वर्षाची कसर काढून घेणार आहे, तुमच्या सहित काढून घेणार आहे. बोला, काय येण्यासाठी प्रयत्न केला? काही नाही, एका वर्षाचे 1,000 मिळून देऊन टाका, काय अडचण. काय सुखासाठी प्रयत्न केला. ऐका गड्यांनो, सुख येण्यासाठी प्रयत्न केला, तसं आमच्या जीवनातून आम्ही काय जाण्यासाठी प्रयत्न केला? पटापट बोला. वा, ही दोन्ही उत्तर तुमची रास्त आहे, बरोबर आहे. काय येण्यासाठी प्रयत्न केला? सुख. काय जाण्यासाठी प्रयत्न केला? दुःख. ठीक आहे, जे सुख येण्यासाठी आम्ही प्रयत्न केला, खरं सांगा, ते सुख आमच्या जीवनामध्ये आम्हाला वाटतं किती काळापर्यंत राह वाटतं? मरेपर्यंत. दादा काय शब्द प्रयोग? मरेपर्यंत, बरोबर आहे ना? मेल्यावर गरज नाही ना? अहो, मेल्यावर लय गरज आहे, मेल्यावर जास्त गरज आहे, नाहीतर जन्म घेणे लागे. मग शब्द प्रयोग लावायचे कुठं? मी काय बोलतोय ठीक आहे ना? काय शब्द प्रयोग आहे? कोणतरी बोललं कायमचं, बरोबर आहे.
सुख आमच्या जीवनात यावं वाटतं कायमचं, अगदी रास्त, अगदी बरोबर. तसं आमच्या जीवनातून दुःख जावं वाटतं, गेलेलं दुःख परत किती काळाने परत यावं वाटतं. बोला ना, तुम्ही बोलते राहा आता. येऊच नका, अजिबात येऊ नये. बरोबर आहे, अगदी रास्त आहे तुमचं म्हणणं, अगदी रास्त आहे. काय सुखाने कायमचं यावं, दुःखाने कायमचं जावं. आता सप्ताह पूर्णतेकडे जातोय, पण मला सांगा, कोणी देवाला असं म्हणताय का, देवा हे देवा कल्पना करा आजपासून आमच्या गावात सप्ताह बसलाय, कोणी देवाला असं म्हणताय का, देवा फक्त 8 दिवस माझा डायबिटीज जावा, रोज गोडधोड जेवायला मिळायचे देवा, देवा 8 दिवस माझा डायबिटीज जावा आणि सप्ताह संपल्याबरोबर ब्लड प्रेशरच्या व्याजा सगट परत यावा. वाटतं कुणाला? याचा अर्थ असा आहे, गेलेला दुःख कधीच येऊ नये आणि आलेलं सुख कधीच जाऊ नये. हे दोन्ही भूमिका तुमच्या बरोबर आहे. आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये तोच विचार आहे. पुढे ऐका, का हो सुख यावं बरोबर आहे, दुःख जावं हेही बरोबर आहे. फक्त मला क्रम सांगा, आधी सुखाने यावं का आधी दुःखाने जावं? एका पार्टीचे व्हान मग सांगा. बोला ना. हे बघा, सुखाने यावं हे बरोबर आहे, दुःखाने जावं हेही रास्त आहे. फक्त मला सांगा, क्रम मला सांगा, आधी सुखाने यावं का आधी दुःखाने जावं? झालं निर्णय फिक्स. आधी पार्टी बदलवणार नाही, गॅरंटी ना? ठीक आहे. रात्रीतून वातावरण बदलणार नाही. चला ऐका, तुमचं म्हणणं आहे आधी दुःखाने जावं. बोलू का? सुख आल्याशिवाय दुःख जाईल कसं? बदलवायची का पार्टी? आता तुमचं उत्तर आहे, मग आधी सुखाने यावं. काय? दुःख जाईल पण सुख आल्याशिवाय दुःख जाईल कसं? मग आता तुमचं उत्तर बदललं. आता तुम्ही असं म्हणतात की मग आधी दुःखाने आधी सुखाने यावं, असं तुमचं उत्तर आहे. परत प्रश्न निर्माण होतो, दुःख गेल्याशिवाय मग क्रम कसा लावायचा? बोलू का? 5 मिनिटाकरता लाईट गेली, वीज गेली, प्रकाश गेला. ऐकताय तुम्ही? 5 मिनिटाकरता लाईट गेली, वीज गेली, प्रकाश गेला, अंधार झाला. 5 मिनिटाच्या पश्चात लाईट आली म्हणजे प्रकाश आला. मला क्रम सांगा बरं तुम्ही आता. 5 मिनिटाच्या पश्चात लाईट आली म्हणजे प्रकाश आला. क्रम सांगा. आधी प्रकाश आला मग अंधार गेला का आधी अंधार गेला मग प्रकाश आला? नीट विचार करून सांगा. असं झालं का? आधी अंधार गेला आणि मग त्याच्यानंतर प्रकाश आला? का आधी प्रकाश आला आणि मग त्याच्यानंतर? असं झालं का? आता ऐका, विस्तार करत नाही. प्रकाशाचं येणं याचंच नाव अंधाराचं जाणं आणि अंधाराचं जाणं याचंच नाव प्रकाशाचं येणं. तसं आमच्या जीवनामध्ये सुखाचं येणं याचंच नाव दुःखाचं जाणं आणि दुःखाचं जाणं याचंच नाव सुखाचं येणं. वेदांतामध्ये याच प्रक्रियेला परमानंदाची प्राप्ती आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती असं म्हटलेलं आहे. आणि वेदांतामध्ये याच प्रक्रियेला मोक्ष असं म्हटलेलं आहे. विठ्ठल मग आता मला सांगायचं आहे का, मोक्षपेक्षा वेगळी भानगड नाहीये. मोक्ष म्हणजे वेगळी भानगड नाही. मोक्ष म्हणजे दुःखाचं कायमचं जाणं आणि सुखाचं कायमचं येणं. तर तशा अर्थानं आम्हाला ते जीवनामध्ये मिळालंय का? सोर्द्या, आम्ही ज्याच्याकरिता प्रयत्न केला, ज्या मोक्ष आमच्या जीवनातलं दुःख कायमचं गेलंय का आणि आम्हाला खऱ्या अर्थानं कायमचं सुख आलंय का? परीक्षणांती लक्षात येतं. सोर्द्या, परीक्षणांती लक्षात येतं आणि उत्तर एकच हातामध्ये येतं. काय? दुःख बांधवडी, दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी, दुःख बांधवडी, दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी, सुखाचा
विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधावडी आहे हा संसार दुःख बांधावडी आहे हा संसार दुःख बांधावडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधावडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे महाराज म्हणतात काय आमचा इतिहास काय बनलेला आहे, आमच्या जीवनात आमच्या जीवनातलं कायमचं दुःख गेलेलं नाहीये आणि आम्हाला कायमचं सुख आलेलं नाही. मला याच्यावर विस्तार करता येईल पण मला थांबायचं आहे. मग एकच आहे, आमच्या जीवनामध्ये हे परिवर्तन का आलं नाही. संपतदादा, तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे परिवर्तन प्रयत्न केला नाही का? 100% प्रयत्न केला. मग प्रयत्न करून आम्हाला ते का मिळालं नाही याचं उत्तर शोधणं गरजेचं आहे. आणि उत्तर जर आम्ही तपासलं तर परीक्षणांती लक्षात येतं आम्ही ज्याला स्वीकारायला पाहिजे त्याला स्वीकार केलेला नाहीये आणि ज्याचा त्याग करायला पाहिजे, ज्याला विसरायला पाहिजे होतं त्याला विसरलो नाही आणि ज्याला खऱ्या अर्थानं स्वीकारायला पाहिजे त्याचा स्वीकार केला नाही. येतोय अभंगाकडे. एक लक्षात घ्या दादानो, तुमचं माझं प्रत्येकाचं जीवन त्यागानं स्वीकारानं भरलेलं आहे. या दोन्हींच्या समन्वयानं भरलेलं आहे. राजू दादा, त्याग म्हणजे जीवन नाही. ऐका, तुम्ही जेवढं माझ्याकडे कटाक्ष ठेवाल तेवढं तुम्हाला कीर्तन समजणार आहे. केवळ त्याग म्हणजे जीवन नाही आणि केवळ स्वीकार म्हणजे जीवन नाही. या दोन्हींचा समन्वय म्हणजे मानवी जीवन आहे. आपल्याला योगशास्त्राची व्याख्या अभिप्रेत नाहीये, गरजेची नाहीये. त्याग म्हणजे काय? तुम्ही झोपले का सगळे? नाही ना? काही 9 ते 11चं कीर्तन आहे. तुमच्या लोकांना झोपच नाही का? अरे वा, छान आहे. निरोगी माणसं आहे आणि निरोगी माणसं त्याला कारण एक आहे, तुमचे भजनी मंडळ बघा किती तेजस्वी आहे. एकदा खरं टाळे वाजवा. आज गावागावामध्ये परिस्थिती अशी आली आहे, भाडे तत्वावर माणसं बोलवली जातात. ही वस्तुस्थिती आहे. त्या असणाऱ्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं, सप्ताहाच्या निमित्तानं आज सगळं ह्याच पद्धतीत झालंय. भाडे तत्वावर सरळ तीच भाषा वापरावी लागणार आहे, दुसरं काय बोलावं लागणार आहे. तसंच झालेलं आहे ना. एकमेव उदाहरण मला इथे दिसू राहिलेलं आहे. हे सगळे तेजस्वी आपले भूमिपुत्र आहेत. गावच्या भजनी मंडळाला खऱ्या अर्थानं महत्व गावात नसतं, पण त्याचे गावावर उपकार असता, ध्यानात घ्या. हा, सकाळच्या वेळेस चहा पाण्याच्या निमित्तानं असणाऱ्या त्या चहाच्या हॉटेलला भेटगाठ होते, टिंगल टवाळी होते. ठीक आहे, मान्य आहे. पण एक लक्षात घ्या, कुठेतरी त्या देवाचं देव पण ह्या लोकांनी टिकवलेलं आहे, कारण त्याचं भजन पूजन करणारी ही मंडळी आहे. कुठेतरी एकादशीच्या निमित्तानं, कुठेतरी जयंतीच्या निमित्तानं, कुठेतरी पुण्यतिथीच्या निमित्तानं आणि त्या माध्यमातून त्या देवाची सेवा होते, भजन पूजन होतं. घरामध्ये ते घर पण राहण्याकरता त्या घरात माणसं राहणं गरजेचे आहे, त्याची झाडझूड करणं गरजेचे आहे. नवे नवे त्या घराचं घर पण टिकवण्याचं सामर्थ्य त्या घरातल्या लोकांचं आहे. मंडळी, या देवाचं देव पण जर कुणाच्या माध्यमातून सिद्ध होत असेल तर या भजन मंडळीच्या खऱ्या अर्थानं माध्यमातून सिद्ध होतोय. म्हणून खऱ्या अर्थानं या लोकांचे जास्त उपकार आहे गावावर. त्यांचं महत्व आपल्याला नसतं, पण एक लक्षात घ्या, कुठेतरी समाजामध्ये, कुठेतरी देशामध्ये चांगल्या गोष्टी होतात, त्याच्यावर हा देश टिकलेला आहे. आणि गावचं गाव पण सुद्धा कुठेतरी भजन पूजन होते, त्याच्यावरच गाव तरलेलं असतं. आम्ही मान्यच करावं लागणार आहे तुम्हाला, आम्हाला त्याच्याशिवाय पर्याय नाही. ही वस्तुस्थिती आहे. आता विषय मी सांगत होतो,
काय सांगत होतो? हा, वा, मनापासून धन्यवाद आहे तुम्हाला. वा, त्याग म्हणजे काय? त्याग म्हणजे टाकणे. ढोबळ मनानं सांगतो, त्याग म्हणजे काय? त्याग म्हणजे टाकणे, सोडून देणे. आणि स्वीकारणे, स्वीकार म्हणजे काय? घेणे, ग्रहण करणे, स्वीकारणे, त्याचं नाव आहे स्वीकार. आणि त्याग म्हणजे टाकणे. आता ऐका, केवळ त्याग म्हणजे जीवन नाही आणि केवळ स्वीकार म्हणजे जीवन नाही. या दोन्हींचा समन्वय म्हणजे मानवी जीवन आहे. थोडं सोपं करू का? थोडं सोपं करतो. मंडळी, त्याग आणि स्वीकाराच्या समन्वयाशिवाय, शब्दप्रयोग नीट ऐका, त्याग आणि स्वीकाराच्या समन्वयाशिवाय मनुष्य चालूही शकत नाही. बोला, माणसाला चालायचंय, व्यक्तीला चालायचंय, त्याचं चालणं सिद्ध होण्याकरता काय करावं लागेल? चालावं लागेल ना. प्रोसेस सांगा. माणसाचं चालणं सिद्ध होण्याकरता त्याला काय करावं लागणार आहे? महिला मंडळी, तुम्ही पाठीमागे टीव्हीला एक मालिका बघत होते. हा, ते पाठ आहे. पुढचं माहिती आहे ना? हा, मग हेच सांगायचं मला. पुढचं पाऊल ऐका. त्याचं चालणं सिद्ध होण्याकरता त्याला एक पाय उचलून काय करावं लागणार आहे? पुढे टाकावं लागणार आहे. जरा माझ्याकडे लक्ष द्या. एक पाय उचलून पुढे टाकला म्हणजे पाऊलभर जागेचा, फुटभर जागेचा तो काय करतो माहितीये का? स्वीकार करतो. ऐका, पाऊलभर जागेचा स्वीकार झाला. मला सांगा, एक पाऊल पुढे टाकलं, एका पावलाचा स्वीकार झाला, मग मला सांगा, स्वीकार झाल्यानंतर त्याचं चालणं सिद्ध झालं का? नाही. डोंगरे पाटील, नाही. त्याचं चालणं सिद्ध होण्याकरिता त्याला मागच्या पाऊलभर जागेचा काय करावं लागणार आहे? वा, हुशार आहात तुम्ही. एका पावलानं स्वीकार आहे तर दुसऱ्या पावलानं त्याग आहे. त्याग आणि स्वीकाराच्या समन्वयाशिवाय मनुष्य चालूही शकत नाही. जरा पुढे बोलतो, जरा पुढे बोलतो. त्याग आणि स्वीकाराच्या समन्वयाशिवाय मनुष्य चालूही शकत नाही. आता मी पुढे जाऊन बोलतो, त्याग आणि स्वीकाराच्या समन्वयाशिवाय मनुष्य जगूही शकत नाही. बोला, मनुष्य जिवंत असल्याचं प्रमाण काय? प्रूफ काय? श्वास. श्वास काय? आपा, श्वास काय? बोला ना. तुम्ही घाबरतात मला हो. मी तसा आहे का? माझ्या चेहऱ्याकडे बघून तरी सांगा. काय बोललो? बरोबर आहे. आता तुम्ही सगळे जिवंतच आहे ना? मग कोणी बोलायला तयार नाही. मी काय म्हटलं? मी काय विचारलं तुम्हाला? बरोबर आहे तुमचं. मनुष्य जिवंत असल्याचं प्रमाण काय दादा? मनुष्य जिवंत असल्याचं सगळ्यात महत्वाचं प्रमाण त्याची श्वास घेण्याची प्रक्रिया चालू आहे आणि श्वास सोडण्याचीही प्रक्रिया चालू आहे. श्वास घेणं आणि श्वास सोडणं चालू आहे. जरा ऐका. एका राजाकडे एक पोपट होता. एका राजाकडे एक पोपट होता. अत्यंत प्रेम राजाचं त्या पोपटावर होतं. त्या पोपटाला सांभाळण्याकरता 4-5 सेवक ठेवलेले होते. जरा ऐकायला गोड आहे. 4-5 सेवक वर्ग ठेवलेला होता पोपटाला सांभाळण्याकरिता. आणि पोपट, त्या राजाची आज्ञा होती, आदेश होता. काय? जर पोपटाच्या बाबतीत काही दगा फटका झाला, ऐका, आणि पोपट मेला, जर पोपट मेला आणि मेला म्हणून सांगायला जो पहिल्यांदा येईल तोच पहिल्यांदा माझ्या हातून मरणार आहे. त्याचाच पहिल्यांदा शिरच्छेद करण्यात येणार आहे. आता वेळ वाया घालवत नाही. कर्मधर्म संयोगाने एक दिवस पोपट मेला. कशाला वेळ घालायचा मारायला? मेला. कर्मधर्म संयोगाने एक दिवस पोपट मेला. राजाला सांगायची बातमी. काय? बोला ना. पोपट मेला. पण पोपट मेला सांगायला राजाला सांगायची बातमी किंवा राजाकडे सांगायला जायचंय. पण जो सांगायला जाईल तो नमुनेवारी जाईल. ऐका,
गल्लीतले सगळे उंदीर जमा झाले. इकडे तिकडे बघू नका. गल्लीतले सगळे उंदीर जमा झाले. चर्चेचा विषय एकच, काय ते मांजर ते बोका कधी येतं हल्ला करून जातं. एक एक पिढी आपली संपू राहिलेली आहे, नष्ट होऊ राहिली आहे. काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. ते मांजर दूर अंतरावर जरी असलं तरी आपल्याला कळालं पाहिजे काय केलं पाहिजे. कुणाला काही उत्तर सुचे ना, कुणाला काही ऑप्शन पर्याय सुचे ना. एक म्हातारा उंदीर लटपत लटपत उभा राहिला. ऐका, एक म्हातारा उंदीर लटपत लटपत उभा राहिला. आणि त्या असणाऱ्या उंदरानं सांगितलं, म्हाताऱ्या उंदरानं सांगितले, बघा मला एक पर्याय दिसतोय, तुम्हाला पटतोय का बघा. माझा अनुभव मला सांगतो किंवा मला एक पर्याय सुचतोय. काय? काही नाही. ते मांजर आजूबाजूला जरी आलं तरी आपल्याला कळणार आहे. याच्याकरता एकच पर्याय आहे, मांजराच्या गळ्यात घंटी बांधायची. सोपं आहे ना. सगळ्यांनी टाळ्या वाजायला कौतुक केलं, म्हाताऱ्याचं कौतुक केलं. म्हातारा खाली बसला वरवर. वा, मांजर आजूबाजूला जरी आलं तरी आपल्याला बिळात पळता येणार आहे. आणि अशा प्रकारे सावध सगळ्यांनी टाळ्या वाजायला कौतुक केलं. त्या तरुण उंदीर उभा राहिला. एक तरुण उंदीर उभा राहिला. तो म्हटला, बाबांचं कौतुक केलं, मी सुद्धा बाबांना खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो. त्यांनी चांगला पर्याय सांगितलेला आहे, मांजराच्या गळ्यात घंटी बांधायची आहे. पण या चर्चेमध्ये याच मीटिंगमध्ये एक निर्णय घेऊन जा, मांजराच्या गळ्यात घंटी बांधायला कोण जाणार आहे. जो बांधायला पहिल्यांदा जाणार आहे तो नाश्त्यावारी जाणार. मी काय बोलतोय, राजाला सांगायचंय पोपट मियाला म्हणून सांगायला जो जाईल त्याचा पहिल्यांदा. आणि अशा प्रकारे शिरच्छेद होणार आहे. त्याने बिरबलाची भेट घेतली. आता ऐका, रंगवत नाही. बिरबलाची भेट घेतली. बिरबल साहेब असा असा प्रकार आहे आणि पोपट अशा प्रकारे मेलाय. मग ठीक आहे ना, काय फरक पडतो. राजाला सांगायचं, राजाचा आदेश आहे, पोपट मेला सांगायला जो जाईल तो पहिल्यांदा मारणार आहे. बिरबल म्हटला, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी जातो. बिरबल राजाकडे गेला. लय गोडे ऐका. बिरबल राजाकडे गेला आणि बिरबल राजे साहेबांना म्हणला, राजे साहेब आपला जो पोपट आहे ना, पोपट अत्यंत आवडीचा. राजा म्हटला, काय झालं पोपटाला. पोपटाला काय झालं एक सांगू का राजे साहेब, आपला जो पोपट आहे ना तो कालपासून बोलत नाही हो. पोपट कालपासून बोलत नाही. राजा म्हटला, नसेल बोलायचं, नसेल त्याला नसेल त्याची इच्छा. राजे साहेब आपला जो पोपट आहे ना, नवीन पोपट, तो आता मिठू मिठू बोलत नाही. असं राजा म्हटला, नसेल बोलायचं त्याला. राजे साहेब पोपट बोलत नाही याच्यात नवल नाही. पोपट कालपासून चालतही नाही आणि हालतही नाही. राजा म्हटला, दमला असेल, भागला असेल, शिरला असेल, नसेल त्याला चालायचं, नसेल त्याला दमला असेल, जरा बघा आजारी वगैरे पडला असेल. बिरबल म्हणला, राजे साहेब पोपट बोलत नाही याच्यात नवल नाही. पोपट कालपासून चालत नाही, हालत नाही, याच्यात नवल नाही. पोपट आहे ना कालपासून श्वास घेतही नाही आणि श्वास सोडतही नाही. राजा म्हटलं, मग मी याला म्हण की, तुम्ही म्हणा, मी कशाला म्हणू. माझा विषय लय गोड आहे. आता ऐका, माझा सिद्धांत लय गोड आहे. ऐका, श्वास घेणं हा झाला स्वीकार. मी स्वीकार आणि त्यागावर बोलतोय. श्वास घेणं हा झाला स्वीकार, पण घेतलेला स्वीकार ज्या गोष्टीचा केला त्याचा त्यागही करावा लागणार आहे. घेतलेला श्वास सोडणं हा झाला त्याग. त्याग आणि स्वीकाराच्या समन्वयाशिवाय मनुष्य जगूही शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. समोरचा व्यक्ती अशा प्रवृत्तीचा होता, त्यानं श्वास घेतला, तो श्वास सोडायला तयार नाही. आणि त्याला म्हटलं, बाबा अरे सोड ना श्वास. तो म्हटलं, आपल्याला फक्त घेणं माहितीये. नाही कळलं तर पाणी द्या सोडून. एक दिवस राहिला आता. आपल्याला फक्त घेणं माहितीये, देणं किंवा सोडणं माहिती नाही. असं म्हणून जर त्यानं घेतलेला श्वास सोडलाच नाही, काय होईल? काही नाही. त्यालाच गावाच्या बाहेर सोडावं लागेल, दुसरं काय करावं लागणार. आता ऐका मंडळी, या त्याग आणि स्वीकाराचा समन्वय आम्हाला मान्य आहे, नवल नाही. स्वर द्या. आम्हाला मान्य आहे, नवल नाही.
या त्याग आणि स्वीकाराचा समन्वय निसर्गाला सुद्धा मान्य आहे. निसर्गाचं सुद्धा तेच तत्व आहे. पिकली आसेंधे कडूपण गेले, पिकली आसेंधे कडूपण गेले, पिकली आसेंधे कडूपण गेले, पिकली आसेंधे कडूपण गेले. बोला बोला. कडूपण गेले. जय हो जय हो. पिकलिया चल कडूपण गेले, पिकलिया चल कडूपण गेले. कैसे आम्हा केले पांडुरंग, कैसे आम्हा केले पांडुरंग. काम क्रोध लोभनी माले ठाईची, क्रोध लोभनी माले ठाईची. कैसे आम्हा केले पांडुरंग, कैसे आम्हा केले पांडुरंग. काम क्रोध लोभनी माले ठाईची, काम क्रोध लोभनी माले ठाईची. पिकलिया तेने कडूपण वा वा वा. कैसे आम्हा केले पांडुरंग, कैसे आम्हा केले पांडुरंग. पिकलिया कडूपण गेले, कैसे आम्हा केले पांडुरंग, कैसे आम्हा केले तुकोबराय बोलतात पिकलिया सेंदे कडूपण गेले. जे कच्चं आहे त्या कच्चेपणाचा स्वीकार केला, त्याचा त्याग करावा लागणार आहे. पिकलेपणाचा त्याला स्वीकार करावा लागणार आहे. पण पिकलं ते काय कायमचं राहणार आहे का? त्याचाही त्याग करावा लागणार आहे. उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. मुद्दा एकच आहे, त्याग आणि स्वीकार महत्वाचा आहे. बोलू का? आता मला सांगा, तुम्ही या सुंदर असणाऱ्या कीर्तन मंडपामध्ये, या मंदिराच्या प्रांगणामध्ये आणि या ठिकाणी येण्याकरिता एक लक्षात घ्या, तुम्ही काय केलं माहितीये का? या ठिकाणी येण्याकरिता तुम्ही आपल्या असणाऱ्या बहुमजली बहुकिमतीच्या नवे नवे लाखो रुपये किमतीच्या घराचा, बंगल्याचा, त्या बेडचा, त्या फॅनचा, एसीचा काय केलेला आहे? वा, लय हुशार झाली तुम्ही आता. वा, बरोबर आहे. सामूहिक उत्तर तुमचं मिळालं. काय केलेलं आहे? त्याग केलेला आहे. अशीच उत्तरं द्या. आता एक लक्षात घ्या, आणि त्याग करून तुम्ही या मंदिराचा, या प्रांगणाचा आणि या कीर्तनाचा तुम्ही या प्रसंगी काय केलेलं आहे? वा वा वा, स्वीकार केलेला आहे. 11:05 कीर्तन संपेल. कीर्तन संपल्यानंतर तुम्ही या मंदिराचा, तुम्ही या मंडपाचा, तुम्ही या कीर्तनाचा आणि कीर्तनात सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचा काय करणार आहे? हुशार झाले तुम्ही आता, लईच हुशार झाले. असंच करणार आहे का? ऐका गड्यांनो, त्याग आणि स्वीकारानं भरलेलं जीवन आहे ना, मग नीट ऐका. ज्याचा त्याग करायला पाहिजे, ज्याचा विसर करायला पाहिजे, विसरणं म्हणजे सोडून देणं, त्याग करणं, त्याचा आपण खऱ्या अर्थानं त्याग करत नाही. आणि ज्याचा स्वीकार करायचा आहे, त्याचा स्वीकार आपल्याला अजून नीट कळालेला नाही. केवळ त्याग आणि स्वीकाराचा समन्वय जरी आम्हाला मान्य आहे, पण त्याग कशाचा करायचा आणि कुणाचा स्वीकार करायचा हे अजूनही आम्हाला खऱ्या अर्थानं कळालेलं नाहीये. म्हणून आमच्या जीवनामध्ये कायमचं सुख आलेलं नाहीये आणि आमच्या जीवनातलं कायमचं दुःख गेलेलं नाहीये. आम्हाला खरं सुख कुणाच्या माध्यमातून मिळालेलं आहे, मिळणार आहे, हे अजूनही आम्हाला नीट कळत नाही. मग समाजाच्या हिताचा विचार करणारे या जगात कोण असेल? तुमच्या माझ्या हिताचा विचार जगतात कोण करतं? सगळ्यात पहिल्यांदा उपकार जर कुणाचे असेल, या पृथ्वी तलावर या संतांचे उपकार आहे. त्यांनी केवळ या जीवाच्या हिताचा विचार केलेला आहे, जीवाच्या हिताचा विचार केला आहे. बुडत हे जन नदी खवी डोळा, येतो कळवळा
येतो हिताचा कळवळा. संत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित अवतार तुम्हा उद्धाराया जन जड जीवा. तुमच्या माझ्या हिताचा विचार खऱ्या अर्थानं संत महात्मे सांगतात. कशाचा त्याग केला पाहिजे म्हणून खरं सुख मिळणार आहे. कशाचा स्वीकार तुम्ही कुणाला विसरायला नाही पाहिजे, कशाला विसरायला पाहिजे. तुकोबाराय महात्मे संत महात्मे आपल्याला उपदेश जाणीवपूर्वक पदोपदी सांगतात गड्या. पण माणसं इतकी बिलिंदर आहे, ज्याचं ऐकायला पाहिजे त्याचं ऐकत नाही, आणि ज्याचं नको ऐकायला पाहिजे त्याचं ऐकल्याशिवाय राहत नाही. आपल्या हिताचा विचार करणारे जे आहेत ना त्याचं आपण ऐकलं पाहिजे गाड्या. आपल्याला नेहमी दुसऱ्याचं ऐकायची सवय आहे. तुम्ही काय घ्या कसं घ्या मला नाही काही बोलायचं, पण एक लक्षात घ्या, ज्याला नेहमी दुसऱ्याचं ऐकायची सवय ना त्याचं कधीच चांगलं होणार नाही, कधीच चांगलं होणार नाही. अहो एका तत्वावर तरी थांबरा. एखादा पंढरपूरला निघाला, पंढरपूरला गेला पाहिजे, वारीला गेला पाहिजे, आनंदाचे. आणि अशा प्रकारे त्या सोशल मीडियावर ज्यावेळेस वारीच्या माध्यमातून दिंडीच्या वगैरे अशा प्रकारे ज्यावेळेस सोशल मीडियाच्या माध्यमातून येतात त्या व्हिडिओज वगैरे येतात, फुटेज वगैरे येतात ना, त्यावेळेस वा दिंडीला गेलं पाहिजे. गावातला म्हटलं बाबा दिंडीला गेलं पाहिजे, काय आनंद असतो. तो म्हटला वळकटी बांधूनच येतो. दुसरा म्हटला जा पण तुला चालवण का कॅन्सल. तिसरा म्हणतो अरे वारी म्हणजे काय सुख सोहळा असतो, एक महिनाभर आठवण होत नाही पांडुरंगाशिवाय, आणि अशा प्रकारे घरादाराची सुद्धा आठवण आहे, एवढा आनंद आहे. तो म्हणतो फक्त दोरी बांधतो, वळकटी तयार आहे, लगेच येतो. चौथा म्हणतो जा वाटेत चोर असतात, पाऊस असतो, ऊन असतो, कॅन्सल. ज्याला नेहमी दुसऱ्याचं ऐकायची सवय ना कधीच चांगलं होणार. बापानं 5-5 रुपयाचे 2 ठोकळे दिले त्या ठोकळ्याकडं. बापानं 5-5 रुपयाचे 2 ठोकळे दिले आणि त्याला सांगितलं जा बाजारात जा आणि 5 रुपयाची भाजी आण आणि 5 रुपयाच्या मिरच्या. हा बाजारात गेला पिशवी घेऊन, सगळ्या बाजारात हिंडला फिरला, भाजीवाली जवळ जायचा, मिरचीवाली जवळचा 5 मिनिटं विचार करता परत निघायचा, माघारी यायचा. सगळं बाजार हिंडला रिकामी हातानं घरी बोंबलत आला. बापानं विचारलं काय रे भाजी आणली नाही, मिरच्या आणल्या, भाजी नव्हती का? होत्या ना बाजारात, भाजी नव्हती का? होती. मिरच्या नव्हत्या का? होत्या. अरे मग का आणल्या नाही? बाबा तुम्ही 5-5 रुपयाचे 2 ठोकळे दिले, पण कुठल्या 5 रुपयाच्या मिरच्या, कुठल्या 5 रुपयाची भाजी, तेवढं विचारायचं राहिलं. मग परत असा बैलोबा आपल्या जर पोटाला आला, माझी काय अपेक्षा नाही अशी काही. लग्न जमीना कसं बस, याला नेहमी दुसऱ्याच्या ऐकायची सवय. सांगू का नको सांगू? सांगू नको सांगू? एक होतं सांगू, एक होतं नको सांगू. सांगू नको सांगू? सांगू चढला झाडव. सांगू का नको सांगू? मग तुम्ही म्हणताच म्हणून नाही सांगत. सांगू? टाइम सांगा बरं, पटकन पटकन सांगा. एक असाच बैल होता, केला नेहमी दुसऱ्याचं. लोक जेवढं सांगतील तेवढं करायचं, स्वतःची बुद्धी काही चालत नाही. लोक जेवढं सांगतील तेवढं करायचं. काय झालं, लग्न जमत नव्हतं. कसं बस लग्न जमलं, कमिशन देऊन का व्हायना झालं. बर पहिल्यांदा सासूरवाडीला जाण्याचा प्रसंग आला. पहिल्यांदा सासूरवाडीला जाण्याचा प्रसंग आला. त्याला काहीच टेन्शन नव्हतं, पण ज्यांनी जमवलं ना त्यांचा बीपी वाढला. कारण आपण खोटं नाटक बनवून अशा प्रकारे, याला काय स्वतःची बुद्धी नाही, स्वतःचे विचार नाही. लोक जेवढं सांगतील तेवढं हा करतो, आपण जेवढं बोलतो तेवढं करतो, याच्या पलीकडे याची काही बुद्धी नाही. आणि आपलं पितळ उघडं पडणार आहे. याला कधी बोलायचं, समोरचा काय प्रश्न केला त्याला उत्तर सुद्धा देता येणार नाही. सगळं पितळ आपलं उघडं पडल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी त्याला बोलून घेतलं, हे बाळा तुझं एकतर लग्न जमत नव्हतं, आम्ही जमवलं, बरोबर आहे ना? हो जमवलं, मान्य आहे ना मला, ठीक आहे. आता पहिल्यांदा सासूरवाडीला जाण्याचा प्रसंग आला ना, जा. पण एक काम कर, सासूरवाडीला गेल्यानंतर कोण काय प्रश्न विचारेल सांगता येत नाही. फक्त एकच आहे, कोणी काही विचारू दे आणि कोणी काही प्रश्न विचारला ना, लई टेन्शन घ्यायचं नाही.
फक्त आम्ही जेवढं सांगतो तेवढं ऐक. काय? एकच करायचं, एकदा हो म्हणायचं आणि एकदा नाही म्हणायचं. कळलं का तुला चेतन? काय कळालं? काय नाही, एकदा हो म्हणायचं आणि एकदा नाही म्हणायचं, दुसरं काहीच नाही करायचं. तो म्हटलं कळालं, एकदा हो म्हणायचं एकदा नाही म्हणायचं. गेला सासूरवाडीला गेला. मामी जावई बापू आली पहिल्यांदा जावई बापू आली बसायला दिलं. बसा 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 जावई बापू असं पाणी वगैरे दिलं. तो सावधच होता. कोण आपल्याला काय प्रश्न विचारायला सांगता येत नाही. लोकांनी काय सांगितलं आपल्याला? एकदा तुम्ही बोला की एकदा काय म्हणायचं? हो आणि एकदा नाही. पाठ करून ठेवा आता, ऐका. गेला बसलं, तो सावधच होता. पाणी वगैरे दिलं. हां, तो सावधच होता. पाणी वगैरे दिलं. बसा बसा जावई बापू पाणी वगैरे दिलं. आणि सासूबाईने विचारलं, म्हणजे मामीने विचारलं, जावई बापू बरं आहे ना? तुम्ही बोला ना. हा, जावई बापू बरं आहे ना? तो म्हटला हो. वा, मग आमची मुलगी बरी आहे ना? जावई बापू बरं आहे ना? म्हणे हो. मग आमची मुलगी बरी आहे ना? हा म्हटलं नाही. नाही तिला वगैरे मग काय आजारी वगैरे पडली का काय? कोणास ठाऊक, नवीनच लग्न झाले, काय वातावरण मानवलं नसेल, पडली असेल आजारी म्हणून जावई. तिने विचारलं, मग जावई बापू मग काही आजारी वगैरे पडली का? हा म्हटलं हो. तिला वाटलं आला असेल थंडी ताप, छोटासा ताप वगैरे, थंडी ताप, व्हायरल इन्फेक्शन वगैरे झालं असेल. ठीक आहे. मग जावई बापू काही बारीक सारीक आजार आहे का? हा म्हटला नाही. नाही म्हटल्यावर तिला थोडी काळजी वाटली. जावई बापू मग फार मोठा आजार आहे का? हा म्हटलं हो. तिची छाती धडधड होऊ लागली. जावई बापू बरं आहे का म्हणतात? हो. आमची मुलगी बरी आहे का म्हणतात? नाही. आजार वगैरे पडली का म्हणतात? हो. बारीक सारीक आजार आहे का म्हणतात? नाही. फार मोठा आजार आहे का म्हणतात? हो. जावई बापू खरा खरा सांगा, आमची मुलगी बरी आहे ना? हा म्हटला नाही. नाही. बहुतेक काहीतरी दगा फटका झाला. जावई बापूंकडे निरोप पाठवलं. मग जावई बापू खरा खरा सांगा, मग आमची मुलगी गेली का? हा म्हटलं तुम्ही का मग तिच्या मुळावर उठले? हा म्हटलं हो. हो हो म्हटल्याबरोबर त्या बाईनं जे बोकाड पसरवलं, आपल्याकडे जे येतच बोललं पाहिजे ना. एक बाई रडते, गल्लीतल्या 4 बायका जमा झाल्या. आता बायांचं रडणं म्हणजे संसर्गजन्य आजार. तो कधी पसरल, कुठं पसरल, कसा पसरल सांगता येत नाही. काही नाही. हिनं जाऊन स्वरात स्वर मिसळायचा. कोण गेलं, कधी गेलं, कसं गेलं, काही तपास नाही. दोधाना पिपाणी सोबत. आणि हा सगळा प्रायोजित सगळं तिकडे ते सासरेबा तिकडे पलीकडे, गावाच्या पलीकडे तिकडे होते. त्यांनी आवाज ऐकला, आपल्या गल्लीत काहीतरी भानगडे, काहीतरी आरडाओरड सुरू झालेली आहे, काहीतरी आरडाओरड सुरू झालेली आहे. म्हणून धावत पळत पाहत होते त्याच्याच घरी. त्यानं पाहिलं, काय भानगड आहे, काय झालं? ती म्हणू लागली, अहो काय सांगू, आपली ताईडी आपल्याला सोडून गेली, आपल्याला कळवलं सुद्धा नाही हो. तो म्हटला, जावई बापू काय भानगड आहे, खरंच गेली का आमची ताईडी? तो म्हटला नाही, कारण पहिल्यांदा हो म्हटला ना. तो म्हटला, जावई बापू खरंच गेली का आमची मुलगी? म्हटला नाही. मग बरी आहे ना आमची मुलगी? तो म्हटला हो. मग हे कशा करता सगळे बोंबलू राहिले, याच्या करता दुसऱ्याचं ऐकू नये. समाजाचा ऐकाल, जीवाचा ऐकाल. विस्तार मी करत नाही, प्रमाणासहित मला सांगता येईल. तुम्ही समाजाचा ऐकाल. समाज कधीही तुमच्या हिताचा विचार करणार नाही. या जगामध्ये आम्ही कुणाचं ऐकलं पाहिजे? ग्राह्य फक्त एकच आहे, त्या संतांचं ऐकलं पाहिजे. ते आमच्या हिताचा विचार करणार. तुका म्हणे आता ऐकावच, तुका म्हणे आता ऐकावच, तुका म्हणे आता ऐकावच, तुका म्हणे आता ऐकावच. दुनिया जन भक्ती करा, भक्ती करा, भक्ती करा, भक्ती
त्याला मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी खऱ्या अर्थानं बघायला देणार आहे. मूळ विषयाकडे मला यायचं आहे. बाकीची गोष्टी अवंतर गोष्टी सोडा. मुद्दा एकच आहे, त्याग आणि स्वीकार ही संत मंडळी आम्हाला खऱ्या अर्थानं सांगणार आहे. ज्याचा स्वीकार करायला पाहिजे, जे स्वरूप आपलं आहे त्याला विसरता कामा नाहीये. ते आमचं स्वरूप आहे. तुमचं मूळ स्वरूप दुःखाचं नाहीये. आपण कसे आहोत? आम्ही कसे आहोत? दीन रंग मी अनाथ. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वाचे नाथ. आपण कसे आहोत? दीन आहोत, रंग आहोत, पण त्याचेच तुम्ही आम्ही अंश आहोत. मग तुमच्या माझ्या जीवनामध्ये दुःख का वाटायला आलं? कारण एकच आहे, आपल्या मूळ स्वरूपाला आपण विसरलेलो आहोत, त्याच्यापासून वेगळा झालेलो आहे. परिणाम तुमचं माझं प्रत्येकाचं जीवन दुःखानं भरलेलं आहे. मंडळी, त्याला विसरता कामा नये. मग ज्याचा त्याग करायला पाहिजे, ज्याला विसरायला पाहिजे, त्याचा आपल्याला खऱ्या अर्थानं विसर पडत नाही. तो क्षणाक्षणाला वाढावे, संतान गृही व्हावे, धनधान्य, त्यालाच आपण स्वीकारलेलं आहे. पण जे आमचं मूळ स्वरूप आनंदाचं आहे त्याला आपण विसरलेलो आहे. तुकोबाराय देवाकडे मागणी करताना तीच मागणी करतात, देवा मला तुझा विसर होऊ नये, कारण मी तुझं स्वरूप आहे. तुझं अशाच प्रकारे मी स्वरूप आहे ना, मी तुला विसरू नये. अभंगाचं पहिलं दान दे गा देवा, दान दे गा देवा, दान दे गा देवा, दान दे गा देवा, त्याग नाही केला पाहिजे, त्याचा स्वीकार केला पाहिजे. मी समन्वय तुम्हाला सांगतो, स्वीकार कोणाचा करायला पाहिजे? महाराज म्हणतात त्याचा स्वीकार केला पाहिजे. ते माझं तुमचं प्रत्येकाचं काय आहे? स्वरूप आहे. आता काय झालंय, गेल्या काही दिवसापासून म्हणण्यापेक्षा 1-2 दिवसापासून संगमनेरचं वातावरण तापलेलं आहे. सगळ्यांना माहिती आहे, घटनाक्रम सगळ्यांना माहिती आहे. पण मंडळी, तो घटनाक्रम तशा अर्थानं फार चुकीच्या पद्धतीनं महाराष्ट्रभर पसरतोय. संगमनेर तालुक्याची मोठी बदनामी खरी अर्थानं या निमित्तानं होते. अहो, या संप्रदायाला मोठं करण्याकरता,
या वारकरी संप्रदाय करता ज्ञानोबरांनी स्वतःला गाडून घेतलेला आहे. या इमारतीचे ते पाया बनलेला आहे. आज हे वैभव वारकरी संप्रदायाचा आपण पाहतोय. ही इमारतीची उंची आपण पाहतोय, इमारतीचं सुंदरपण पाहतोय. पण या सुंदरपणा करिता, या इमारतीच्या मोठेपणा करिता कुणीतरी गाडून घेतलंय. ते गाडून घेणारे ज्ञानोबराय आहे. फुकट म्हटलं जात नाही, ज्ञान देवे रचिला पाया. त्या ज्ञानोबरायांनी अशा प्रकारे स्वतःला गाडून घेतलंय आणि हे व्यासपीठ आमच्याकरिता निर्माण करून दिले. याच व्यासपीठाच्या माध्यमातून समाजामध्ये प्रेम पेरायचंय, आपुलकीनं समाज एकत्रित जमा करायचा आहे, बंधुभाव त्यांच्यामध्ये नांदला पाहिजे. ही रास्त भूमिका माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायांची आहे. पण एक लक्षात घ्या, याच असणाऱ्या स्टेजवरून, याच असणाऱ्या नारदाच्या गादीवरून जर खऱ्या अर्थानं विष पेरण्याचं जर काम होत असेल तर समोरचे सुद्धा विषाचीच प्रतिक्रिया येणार आहे. जे पेरलं जाणार आहे तेच उगवणार आहे. म्हणून एक लक्षात घ्या, माझ्या ज्ञानोबरायांनी काहीतरी स्वरूपानं स्वतःला गाडून घेतलंय. कधीतरी याची जाणीव आम्ही मंडळींनी ठेवली पाहिजे. करा दुर्दैव या गोष्टीचा पाठीमागे एक दिवस मागे पडत नाही तर खऱ्या अर्थानं यात असणाऱ्या परंपरेचे पायीक जर नथुरामाची भाषा करत असेल तर याचा निषेध आम्ही नाही करायचा तर मग कुणी करायचा. मी कुणाच्या पक्षावर मला बोलायचं नाही, कुणाच्या यावर टिप्पणी करायची नाहीये. पण हे स्टेज ते नाहीये, हे वातावरण ते नाहीये, ही जागा ती नाहीये. त्याच्याकरता विशिष्ट अशा प्रकारची जागा आहे, त्याच्याकरता विशेष अशा प्रकारची आंदोलन करण्यासाठी जागा आहे. समोरच्यानं मर्यादा ठेवली नाही असं जर तुमचं उत्तर असेल, पण मला एक सांगायचंय, आम्ही पहिल्यांदा मर्यादा पाळली का या जागेची? आम्ही पहिल्यांदा खऱ्या अर्थानं अवलोकन केलं पाहिजे. आम्ही त्याचे खऱ्या अर्थानं जबाबदार खऱ्या अर्थानं आहोत. म्हणून सर्वस्वी जबाबदारी आम्हा कीर्तनकारांची आहे, आमच्या संप्रदायातल्या लोकांची आहे. अशा ज्ञानोबरायांनी स्वतःला काढून घेतलंय. त्याच्याकरता याची जाणीव सर्वस्वी आपल्याला लक्षात आली पाहिजे. वयाच्या 22व्या वर्षी समाधिस्थ झाले माझे ज्ञानोबराय. माझ्या तुकोबरायांनी जगाचा विचार केला, समाजाच्या हिताचा विचार केला. आणि या ठिकाणी जर विष पेरलं जात असेल तर समाजाला काय करायचं, काय स्वीकारायचं? आम्ही संस्थेचे पायीक, बाहेरच्यानी यायचं, आग लावून जायची. एक लक्षात घ्या, घरची माणसं तुम्ही त्याला भांडखोर म्हणा, ते भांडतील तुमच्याशी. माझं तुमच्याकडे काही दिवसापासून कीर्तन नसेल, मी तुमच्याशी भांडलो असेल, तुम्ही मला भांडखोर म्हणा. पण आम्ही भांडणारी माणसं घरामध्ये भांडू, पण दुसरीकडे जाऊन आग लावण्याचं काम आम्ही करणार नाही. आग लावणारे बाहेरचे असतात, भांडणारे घरचे असतात. आग लावणाऱ्यापासून सावध राहिलं पाहिजे, लक्षात घ्या. कुठं नेऊन ठेवणार आहोत आपण समाजाला? आमच्या काहीतरी भूमिका, विशिष्ट भूमिका असणं गरजेचं आहे. मंडळी, जे पेरलं जातं ना तेच उगवलं जातं. आणि याचा निषेध कोणी नाही करायचा, आम्ही नाही करायचा, मग कोणी करायचा? मी स्वतः कोणी केला असेल नसेल, मी या संगमनेर तालुक्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं नवे वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य वारकरी साहित्य परिषद अहमदनगर जिल्हा अध्यक्ष नात्यानं मी स्वतः जबाबदारीनं याचा जाहीर निषेध करतो, या स्टेजवरून निषेध करतो. मुद्दा एकच आहे, आम्ही त्या तत्वाला विसरलो नाही पाहिजे. मुद्दा माझा इथे होता. मंडळी, जीवनाचं सार असार ही संत मंडळी आम्हाला दाखवलंय ना, मग त्या सार तत्वाला, त्या स्वरूपाला आपल्याला विसरता येणार नाही. उत्तर द्या मला, तुझा विसर न व्हावा, मला एवढ्यावर बोलायचंय. मला सांगा, एक सिद्धांत सांगतो, जे ज्याचं स्वरूप असतं, नीट ऐका, जे ज्याचं स्वरूप असतं त्याने त्या तत्वाला कधी विसरायचं? जरा ऐका, जे ज्याचं स्वरूप असतं, मला विसरणे या शब्दावर बोलायचं आहे, जे ज्याचं स्वरूप असतं त्याने त्याला विसरू नये. नवे त्याची ओढ सुद्धा कुठे असते? त्याच्याकडे असते, कारण त्याला माहिती ते माझं मूळ स्वरूप आहे. ऐका, बसलेली मंडळी, मला सांगा, गुरुत्वाकर्षणाचा काय नियम आहे? पटकन बोला. गुरुत्वाकर्षणाचा काय नियम आहे? बोला ना बाळांनो. व्याख्या नाही विचारायची मला, एक सोपं सांगा. एका वाक्यात सांगितलं तर चालेल? खाली आहे ना, बरोबर आहे.
काय गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे? खाली येणं. नीट आहे का? मी विसरणे पदावर बोलतोय. पाणी आहे, पाणी, ते पाणी वरतून सोडा. कुठे जातं दादा? खाली खाली जातं. बरोबर आहे. तुम्ही शेतामध्ये पाणी भरा, शेतामध्ये भरणारं पाणी कुठे जातं? जमीन ठीक आहे. उतरणीला जातं, जिरून कुठे जातं? खाली जातं. मी काय बोलतो का? जे ज्याचं स्वरूप असतं त्याची धाव कुणाकडे असते? त्याची धाव त्याच्या स्वरूपाकडेच असते. जरा ऐका, ते पाणी वरून सोडा, ते पाणी शेतात भरा, ते पाणी पावसाचं पडू द्या, जिरून खाली जातं. कारण तुम्ही 10 परसावर म्हणा, 15 परसावर जर तुम्ही खऱ्या अर्थानं विहीर खोदली तर आतमध्ये तुम्हाला काय मिळतं? पाणी मिळतं. मग पाणी जर खाली असेल, त्या पाण्याचं स्वरूप जर खाली असेल, त्या पाण्याची धाव सुद्धा त्याच्याकडे आहे, कारण ते त्याचं स्वरूप आहे. आता ऐका, अग्नी तुम्ही अग्नी पेटवा, प्रदीप्त करा. पेटवलेला अग्नी कुठे जातो? बोला. पेटवलेला अग्नी कुठे जातो? वरची दिशेला धावतो ना. आणि गुरुत्वाकर्षणाचा काय नियम आहे? खाली येणं. मग अग्नी वरच्या दिशेला का धावतो? ऐका, पाणी खाली धावतं, पाण्याचं स्वरूप खाली आहे, पण तो अग्नी वरच्या दिशेला धावतो, कारण त्या अग्नीचं स्वरूप सूर्यदेवता ही वरती आहे ना, ती सूर्यदेवता वरती असल्या कारणानं अग्नी वरच्या दिशेला धावतो, कारण त्याचं स्वरूप वरती आहे. जे ज्याचं स्वरूप आहे त्याची धाव त्याच्याकडंच असली पाहिजे. आता ऐका, तुमचं माझं मूळ स्वरूप जर काय असेल तर तुमचं माझं स्वरूप सच्चिदानंद परमात्मा, भगवान परमात्मा, जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, त्याच्यापासून तुम्ही आम्ही खऱ्या अर्थाने जन्माला आलोय. ममई वांशू जीव लोके जीवभूत सनातन. मग तसं जर असेल, मग मला सांगा, आमची धाव कुणाकडे असायला पाहिजे? त्याच्याकडे असायला पाहिजे. विसरली तया थोर झाली हारी, विसरली तया थोर झाली विसरली तया थोर झाली हारी, विसरली तया थोर झाली हारी. वसतील खाली जाऊन शिजा, वसतील खाली जाऊन शिजा, विसरली तया थोर झाली हारी, विसरली तया थोर झाली हारी. वसतील आपण त्याला विसरलो. तुम्ही का दुःखी झालात? त्याला विसरलो, त्याच्यापासून वेगळं झालं. चला, नैसिल आतापर्यंत कळालं, विषय लय गोड आहे. बोला मंडळी, नदीचा जन्म कुठे असतो? बोला. हा, बोला बोला ताई माई, बोला. नदीचा जन्म कुठे असतो? बोला ना. डोंगरात. बर. नदीचा जन्म कुठे असतो? डोंगरावर असतो, पर्वतावर असतो, नदी आणि अशा प्रकारे जंगलामध्ये असतो. हे उत्तर तुमचं बरोबर आहे. इथपर्यंत तुम्ही आलात बरोबर आहे का? नदीच्या जन्माचा विचार केला तर नदीचा जन्म डोंगरावर नाही, पर्वतावर नाही, डोंगर दर्या जंगलामध्ये नाही, तर नदीच्या जन्माचा विचार केला तर नदीचा मूळ जन्म हा सागरापासून आहे, समुद्रापासून आहे. मी काय बोललो लक्षात घ्या. जे ज्याचं स्वरूप असतं त्याने त्याला विसरायचं नसतं, कारण ते त्याचं स्वरूप आहे. नदी आहे, नदी शाळेमध्ये शिकलोय, आपल्या लक्षात नाही आहे. शाळेमध्ये शिकलोय, आपल्या लक्षात नाही. बघा, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये समुद्राचं पाणी तप्त होतं, तापलं जातं. अंजबाई, हे अंजबाई, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये समुद्राचं पाणी तापलं जातं. इकडे बघा, तापलेल्या पाण्याचं काय होतं? वाफ म्हणजे काय? बाष्पीभवन होतं. बरोबर आहे. वाफ होते, बाष्पीभवन होते. त्याच असणाऱ्या बाष्पीभवनाच्या माध्यमातून कशाची निर्मिती होते? ढगांची निर्मिती होते. बरोबर आहे. ऐका, ढगांची निर्मिती होते. त्या ढगांना अनुकूल वातावरण मिळालं की त्याच ढगांच्या माध्यमातून काय पडतो? पाऊस पडतो. ही सगळी उत्तर बरोबर आहे. मग एकदा का पाऊस पडायला सुरुवात झाली
की त्याच असणाऱ्या, ऐका, एकदा की पाऊस पडायला सुरुवात झाली की त्याच माध्यमातून, त्याच पावसाच्या पाण्यापासून डोंगर दर्याच्या माध्यमातून नदी काय होते, वाहू लागते, धावू लागते, पळू लागते, प्रवाहित होते, वाहू लागते. बरोबर आहे. पण नदीचा मूळ जन्म कुठे आहे? सागरापासून. मग मला सांगा, ती नदी धावू लागली, पळू लागली आणि आपल्या गावापर्यंत आली, निमज गावापर्यंत आली आणि त्या नदीनं आता ठरवलं याच्या पुढे मला धावायचं नाही, याच गावात मुक्कामाला थांबायचं नाही. माझ्या जीवनाची सफलता झाली, माझ्या जीवनाची सार्थकता झाली, आता मला थांबायचं, पुढं पळायचं नाही. म्हणून नदीनं आपल्याच गावात मुक्काम केला. तर ती नदी, ऐका, तिच्या जीवनाला पूर्णता मिळाली का? नाही ना. मग नदीच्या जीवनाला पूर्णता कधी? नदी कुठली असू द्या, नदी आडळ असू द्या, नदी प्रवर असू द्या, ऐका, नदी म्हाळुंगी असू द्या, जवळच्या सांगतोय, नदी गोदावरी असू द्या, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट नदी गंगा असू द्या, त्या नदीला पूर्णता कधी? तिचं स्वरूप म्हणजे ज्याच्यापासून निर्माण झालेली आहे ना, त्या सागराला जाऊन जोपर्यंत मिळत नाही ना, तोपर्यंत नदीच्या जीवनाला पूर्णता नाही. अवघ्या झाल्या हो एकमय, अवघ्या झाल्या हो एकमय, अवघ्या झाल्या हो एकमय, अवघ्या म्हणे गंगा, तुका बने सागर नदी प्रवर असू द्या, नदी गोदावरी असू द्या, नदी अशा प्रकारे गंगा असू दे, तिच्या जीवनाला पूर्णता कधी? तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. तिच्या जीवनाची धन्यता सागराला जाऊन मिळत आहे, ती त्याचं स्वरूप आहे. आता ऐका, तुमचं माझं स्वरूप सुद्धा तेच आहे. तुकोबरायने विचारा, तुम्ही कुठले? तुकोबराय महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी. ज्ञानोबरायने विचारा, तुमचं घर कुठलं? माऊली म्हणतात ज्ञानदेवा घर चिदानंदी. नामदेव महाराजांना विचारा, तुमचं घर कुठलं? नामदेव महाराज म्हणतात परेहुनी परते घर, ते राहू निरंतर, तेच आमचं घर आहे. मग जर निरांजने आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर आहे, मग जर प्रत्येकाचं घर तेच आहे, मग तुमचं माझं का वेगळं आहे का? त्याच्याच पासून आम्ही निर्माण झालेलं आहे ना. पण महाराज म्हणतात आम्ही का दुःखी झालोय? त्याच्यापासून वेगळं झालो, त्याला विसरलो, म्हणून आम्ही दुःखी झालो. मीठ आहे मीठ. ताई माई, मी तुम्हाला एक विचारतो, तुम्ही कधी 4-6 महिन्यामध्ये म्हणा, 4-6 दिवसामध्ये कधी मीठ पाहिलं का? मीठ नीट ऐका, मग नीट सांगा, मीठ पाहिलं का? मीठ कधी योग आला का नाही मिठाचा? तुमचा कधी संबंध नाही ना? अजिबात नाही ना? आला का? रोजचा ना? वा गुंजळबाई, रोजचा. बरोबर आहे. आता ऐका ना, सांगा मला, ते मीठ कशापासून तयार झालं? पाण्यापासून तयार झालं. वा, हे उत्तर मात्र बरोबर आहे. पाण्यापासून मीठ तयार झालं म्हणजे याचा अर्थ असा आहे, बोरच्या पाण्यापासून मीठ तयार. तुम्ही तर म्हटले पाण्यापासून तयार झालं नाही ना? बोरच्या पाण्यापासून मीठ तयार होत नाही, तर विहिरीच्या पण नाही ना. चुकलं ना माझं बाळा? वा, मला माफ करा. तुम्ही माझे शब्द पकडले, माफी मागतो तुमची, दिलगिरी व्यक्त करतो. विहिरीच्या पाण्यापासून मीठ तयार होत नाही, बोरच्या पाण्यापासून मीठ तयार होत नाही, फिल्टरच्या पाण्या, ते पण चुकलं ना. समुद्राच्या पाण्यापासून मीठ झालं. वा, लय गोड आहे, लय गोड विषय सांगतो ऐका. समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार झालं
पण सगळ्या समुद्राच्या पाण्याचं मीठ झालं का? नाही. सगळ्या समुद्राच्या पाण्याचं मीठ नाही. मी 4 दिवसापूर्वी, माझं स्टेटस पण तुम्ही पाहिलं असेल, 4 दिवसापूर्वी समुद्रकिनारी माझं कीर्तन होतं. समुद्रकिनारी गाव आहे, दांडी गाव आहे पालघर जिल्ह्यामध्ये. माझं कीर्तन होतं, तुम्ही स्टेटसला पण बघितलं असेल. माझं कीर्तन होतं समुद्रकिनारी आणि तिथे खाडी आहे. त्या समुद्राला भरती येते आणि त्या समुद्राला ओहोटी येते. त्या छोट्या छोट्या खाड्या असतात ना, त्या समुद्राला भरती आली की ते समुद्राचं पाणी जरा पुढे सरकतं, त्या खाडीमध्ये येतं. खाडीमध्ये आल्यानंतर परत समुद्राला ओहोटी येते. ओहोटी आली की समुद्राचं पाणी जरा माग सरकतं. आता ऐका, खाडीत आलेलं पाणी, ऐका ना, कुठल्या पाण्याचं मीठ होतं ऐका? जे पाणी त्या समुद्राच्या पाण्याबरोबर निघून गेलं, त्याच्या संगतीत निघून गेलं, त्याच्या सोबत निघून गेलं, त्याचं मीठ नाही झालं. जे त्याच्यापासून वेगळं झालं ना, त्याचं मीठ झालं. म्हणजे वेगळं झाल्याचा परिणाम मीठ बनावं लागतं. नीट ऐका. माणसाला वेगळं व्हायचं लई नाद आहे. बाळा, भाऊ भाऊ, ए बाळा ऐक ना, ए तुम्ही लेकर, भाऊ भाऊ वेगळं होतात. वेगळं वेगळं म्हणतात का? वाहिलं वाहिलं म्हणा, वेगळं होतात. ए ऐका ना, तुम्हाला उत्तर द्यायचंय. इकडे बघा, भाऊ भाऊ वेगळं होतात. कधी वेगळं होतात? ते म्हणतात लग्न झाल्यावर. लग्न झाल्यावर म्हणताय ते, आणि लग्न न होता उत्तर देताय ते. बघा अनुभव, तुमचंच पाहिले ते सांगू राहिले. बरं मला अजून सांगा बाळांनो, मागून आता तुम्ही उत्तर दिलंय, मागून चांगल्या अशा प्रकारे अंधारात गोळ्या मारा. ऐका, भाऊ भाऊ वेगळं होतात. तुम्ही काय म्हटले? कधी वेगळं होतात? लग्न झाल्यावर वेगळं होतात. फक्त मला एक सांगा, भाऊ भाऊ लग्न झाल्यावर वेगळं होतात, पण कुणामुळं वेगळं होतात? जाऊ द्या, मला विषय रंगावत येतोय. माझ्या हातात विषय लय कमी आहे. माझ्या मूळ मुद्द्यावर यायचं. पटकन सांगा, टाइम किती झाला? 11:15 वाजले. खरं सांगा बा का तुम्ही. घड्याळ तुमचं एक शरद पवारच आहे, ते त्यांचंही नाही राहिलं म्हणायला. बरोबर. खरं काय? आता काय करायचं मग? आता धावतं सांगतो. ऐका विषय द्या सोडून. काय सांगत होतो आता? मीठ त्याच्यापासून वेगळं झालेलं परी मीठ बनावं लागलं. मीठ बनलं. ऐका, आता तरी त्या मिठाचं दुःख थांबायला पाहिजे. खारट बनलं, मीठ झालं, त्याच्यापासून वेगळं झालं. अहो वेगवेगळे झालं म्हणे, वेगवेगळी प्रक्रिया झाली. एवढं दुःख सहन केलं, प्रक्रिया झाली. आता दुःख थांबायला पाहिजे ना, त्याचे हाल थांबायला पाहिजे. नाही, वेगवेगळ्या माध्यमातून ऐका पॅकिंग झालं, मोठ्या मोठ्या कंटेनरच्या माध्यमातून एक्सपोर्ट झालं. ऐका, एक्सपोर्ट झालं, या देशातून त्या देशात गेलं, या देशातून या राज्यातून त्या राज्यात गेलं, या शहरातून त्या शहरात गेलं, त्या शहरातून त्या गावात गेलं, त्या गावातून त्या वस्तीवर गेलं. एवढी धावाधाव झाली, पळापळ झाली. कुणाची? सांगू राहिली मी, है ना? बरोबर आहे ना? ऐका, बर ठीक आहे. एवढी धावाधाव झाली, पळापळ झाली मिठाची. बर ठीक आहे. किती वेळा जन्म यावे, एक योनी. हा बरं, एवढी धावाधाव झाली, पळापळ झाली. ऐका ना, पुढे मीठ पॅकिंग मध्ये आलं, गोणीमध्ये आलं, बारदानात आलं. एखादी माय माऊली दुकानात जाते, दुकानदार मावला म्हणते, मामा मला 2 किलो मीठ हवंय. ऐका, 2 किलो मीठ हवंय. तो दुकानदार दादा काय करतो? ते मीठ वजनात टाकतो. वजनात. जरा नीट ऐका, शब्दांकडे लक्ष द्या. ज्याचं मोजमाप होऊ शकत नव्हतं, दीपक दादा, ज्याचं मोजमाप होऊ शकत नव्हतं, जो विशाल होता, खोली नाही बर का, जो विशाल आणि विस्तीर्ण होता, आणि ज्याचा तळ सुद्धा कुणाला लागत नव्हता, म्हणजे ज्याचं मोजमाप होऊ शकत नव्हतं, शेवटी ऐका वजनात आलं म्हणजे हलकं झालं. हलकं. ऐका, त्या मावशीनं ते मीठ घेतलं, घरी नेलं. राहायची व्यवस्था तरी त्याची चांगली असावी ना, फुटक्या मडक्यात राहावं लागलं. कुणाला? धन्यवाद दिले पाहिजे तुम्हाला. बर, मीठ फुटक्या मडक्यात मडकं फुटकच आहे. ऐका, दुपारच्या वेळेला एखादा पाहुणा येतो. पाहुणा आला, मावशी शेजारच्या गावात आलो होतो लग्नाला भेट दिली, तुझी आठवण भेटायला आलो तुला. दुपारची वेळ आहे.
ती म्हटली बाबा आलाय दुपारच्या वेळा 2 घास खाऊन जा. ठीक आहे काय असेल ते दे ताटा, जेवतो मी, मला काय अडचण. ठीक आहे. तिनं बघितलं भाकरी वगैरे होता. गाड्या कधी पाहिल्या नाही तुम्ही? तुमची माणसं तुम्ही रोजच पाहणार आहे. आजच्या दिवस मी आलोय म्हणजे इकडे लक्ष द्या असं मला म्हणायचंय. ऐका काय. आणि अशा प्रकारे ती म्हणे बाबा जेवून जा. जेवून जा म्हणल्याचा परिणाम तो म्हणलो ठीक आहे काय असेल ते वाढ. भाकरी होती. ती म्हटली एक काय भाजी संपलेली, मी काहीतरी भाजी बनवते. तो म्हटला लगन सराय गोडधोड जेवतोय, रोज गोडधोड जेवतोय. एक काम कर, दुसरं तिसरं बनवण्यापेक्षा हिरव्या मिरचीचा ठेचा बनव. ठेचा जरा ऐका. हिरव्या मिरचीचा ठेचा बनव. ठेचा काय काय मला सांग, मला सांग. नाही ना, थांबायचंय का? मला सांगा बरं तसं. ऐका, हिरव्या मिरचीचा ठेचा बनव असं ती म्हटली. 2 मिनिटात 5 मिनिटात बनवते हिरव्या मिरची ठेचा. त्याला किती तिने गॅस पेटवला, तवा तापायला ठेवला. तवा तापायला ठेवला. तापलेल्या तव्यावर तिनं 5-6 मिरच्या टाकल्या. ऐका, हिरव्यागार मिरच्या टाकल्या आणि सोबतीला मुठभर मीठ घेतलं आणि त्या तापलेल्या तव्यावर टाकलं. आणि तापलेल्या तव्यावर मुठभर मीठ टाकल्याबरोबर त्या मिठाला अशा गुदगुल्या व्हायला लागल्या. हे खरं आहे का? नाही ना. तापलेल्या तव्यावर मुठभर मीठ अशा प्रकारे पडल्याबरोबर ते उड्या मारू लागल्या, चटके सहन करू लागलं. कोण? वा बर. मिठानं चटके सहन केले, यातना सहन केला, होरपडलं, भाजलं मीठ. त्या मावशीनं ओटा पाट्यावर अशा प्रकारे त्या मिरच्या घेतल्या. मिक्सरचं काही कळत नव्हतं. पाट्यावर त्या मिरच्या घेतल्या, सोबत ते भाजलेलं मीठ घेतलं आणि त्या माय माऊलीने ऐका मिरची काय रे दादा, मिरचीच्या संपर्कात मीठ गेलं. ऐकताय ना? मिरचीच्या संपर्कात मीठ गेलं. काय 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 कोण कोणाच्या संपर्कात गेलं? मिरचीच्या संपर्कात कोण गेलं? मीठ. आणि मीठ काय साधं नव्हतं. माफ करा, मिरची काय साधी नव्हती, लवंगी मिरची होती. लवंगी. त्या मावशीनं अशा प्रकारे, त्या आजीनं अशा प्रकारे वरवंटा फिरवला, चिरडलं. कोण? मीठ. ताटात आलं. रंगवत नाही, रंगावत येते. ताटात आलं, ताटातून ओठात गेलं, ओठातून पोटात गेलं. आता मला सांगा दुसऱ्या दिवशी मिठाचं काय झालं? नरकाला गेलं ना. जरा ऐका, विसरले एवढ्यावर बोलायचं मला. ऐका, कुठं गेलं? नरकाला जाऊन मिळालं. मंडळी लक्षपूर्वक ऐका, त्याचं स्वरूप काय होतं? समुद्र म्हणजे व्यापकता होती, एवढं मोठे पण त्याच्याकडे होतं. पण त्याचा परिणाम एक झाला, त्याच्यापासून वेगळं झाल्याचा परिणाम मीठ बनलं. अशा प्रकारे एक्सपोर्ट झालं, धावाधाव झाली, पळापळ झाली, चटके सहन केले, भाजलं, वर पडलं आणि शेवटी नरकाला जाऊन प्रवास थांबला. एकच आहे, त्याच्यापासून वेगळं झाल्याचा परिणाम आहे. आता वा, आता मिठाला उपरती झाली. तुम्ही ऐकतायत का मला माहिती नाही. आता तुम्हाला प्रमाण आठवेल म्हणा तुम्हाला. आणि अशा प्रकारे मिठाला आता उपरती झाली. काय? लवण मेळविता जळे, लवण मेळविता जळे, लवण मेळविता जळे, लवण माफ करा. ऐका 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 ऐका. त्या मिठाला उपरती झाली. शेवटच्या टप्प्यात मुद्दा आलेला आहे. त्या मिठाला उपरती झाली. मग त्या मिठाला उपरती झाली, काय झाली? आता त्यानं ठरवलं त्याच्यापासून वेगळं झाल्याचा परिणाम. एवढी दुःख नरकाला जाईपर्यंत जर दुःख असेल, एकच आहे, आता आपल्या मूळ स्वरूपाला जायचं. मग त्या मिठानं काय केलं पाहिजे? आलोय तत्वावर, आपल्या मूळ पदावर आलोय. त्या मिठानं एकच केलं पाहिजे, पाण्यामध्ये त्यानं पाण्याचा स्वीकार केला पाहिजे. कारण त्याचं स्वरूप पाणी आहे, पाण्यापासून तयार झालाय. मग त्या मिठानं ऐका, ते मीठ पाण्यात टाकलं. बोला, मिठाचं काय झालं? पाणी. बरोबर आहे ना. मीठ पण शिल्लक राहिलं, मीठ पण शिल्लक राहिलं, मीठ पण त्याचं शिल्लक राहिलं नाही. त्या मिठाचं पाणी झालं. कारण त्याचं स्वरूप पाणी आहे ना. ते मीठ त्याच्यात गेल्याप्रमाणे महाराजांनी गोड प्रमाण दिलं. लवण नोये सारिता निराळे, लवण मेळविता जळे. मीठ पाण्यात गेलं, मीठ पण शिल्लक राहिलं नाही. तशी आपली जीवदशा ती सुद्धा जाणार आहे. पण त्याच्याकरिता आमचं माझं ते जे स्वरूप आहे, तुकोबराय महाराज म्हणतात, त्याला विसरलं नाही पाहिजे. आणि तुकोबराय देवाकडे हीच मागणी करतात, देवा तुझा विसर न व्हावा. हे चिदान
देगा देवा तुझा विसरण व्हावा. मग का हो तुकोबर आहे मला न विसरायचं म्हणजे नेमकी तुम्ही काय करणार आहे. अभंगाचं दुसरं चरण. गुण गाईन आवडी 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 हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची 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 माझी सर्व जोडी गुण गाईन आवडी 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 गुण गाईन तुकोबराय महाराज म्हणतात तुझा विसर न व्हावा तुझा विसर होऊ नये अशा प्रकारची मागणी तुकोबराय देवाकडे करतात. मग तुकोबराय महाराज तुम्हाला या मृत्यू लोकात तुम्हाला जन्म मिळाला गर्भवास अशा प्रकारे पाहिजे पण त्याच्याकरता तुम्ही नेमकी काय करणार विसरणार नाही म्हणजे काय करणार आहे. महाराज आनंदानं सांगतात गुण गाईन आवडी दुसरं काही करणार नाही हेची माझी सर्व जोडी. अहो तुकोबराय धन दैव लवलत ऐश्वर्य संपदा लौकिक समाजाला हवं असतं प्रतिष्ठा सगळं तुम्हाला पाहिजे ते मी द्यायला तयार आहे ना. महाराज म्हणतात काय न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा दुसरं मला काही हवं नको. आणि या सगळ्या भोगण्याकरिता महाराज म्हणतात मी गर्भाचं सुद्धा आणि दुःख आवडीनं स्वीकार करायला तयार आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. 1-2 मिनिटं मी घेतो अजून 2 मिनिटं घेतो माफी मागून घेतो. परत तुम्ही मला बोलू द्या का नाही काय माहिती. मी असं नाही म्हणणार मी पुन्हा येईन मग लय गोंधळ होतो मग लय प्रयत्न करावे लागतील कोणाला तरी घेऊन यावं लागेल मला. संपलं माझं कीर्तन. ताई मावशी अक्का ऐका गुलाबजाम टाका तोंडात वा ऐका 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 आ करा वाजले असं ते म्हणतात. ऐका संपलं ते म्हणते वाजू द्या ठीक आहे ऐका दादा 2 मिनिटाचं कीर्तन घरी घेऊन जा मला माहिती आहे संपली वेळ 2च मिनिटाचं कीर्तन. तुम्ही किती बाग बंगला ऐश्वर्य धन संपदा कमवा नाही असं नाही माऊली बोलतात असोनी संसारे विजू भाऊ राहा प्रपंचात बाग बंगला ऐश्वर्य तुकोबराय महाराज म्हणतात मिळवा धन जोडून या धन उत्तम व्यवहार मिळवा पैसा. बोलू शास्त्र सांगतंय धनैर यजध्वम धनैर यजध्वम धनाचं यजन करा. कुठल्याही क्षेत्रामध्ये व्यापार धंदा व्यवसाय करा हा प्रपंच वाढवा. पण शेवट सांगतो ऐका या प्रपंचाला जर आधार माझ्या देवाचा असेल तरच तुमचा प्रपंच परिपूर्ण आहे. तो एक आमच्या जीवनातून वजा करा ज्याला आपण विसरतोय आणि विसरू नये याच्याकरता बोलतोय तो आमच्या जीवनातून वजा करा. तुमचं प्रत्येकाचं वैभव संपदा आणि तुमचं लौकिक सगळं काही शून्य आहे शून्य तो एक महत्वाचा आहे. गणिताचा वर्ग चालू होता शेवटचा टप्पा आहे एवढं घरी घेऊन जा. गणिताचा वर्ग चालू होता
आणि गणिताचा वर्ग चालू असताना समोरच्या बेंचवर खडू ठेवला होता. त्या बेंचवरचा असणाऱ्या टेबलावरचा खडू गुरुजींनी हातात घेतला आणि त्या फळ्यावर त्या गुरुजींनी एक चांक लिहिला. पटकन बोला, किती चांक? एक चांक लिहिला. दादा, एक चांक लिहिला. टेबलावर खडू ठेवला. समोरच्या बेंचवरचा अशा प्रकारे एक हुशार विद्यार्थी उठला आणि त्याने त्या मुलानं खडू घेतला. बाळांनो उत्तर द्या, दादानं उत्तर द्या. त्या मुलानं काय केलं, त्या एकच्या समोर शून्य, पुढे एक शून्य लिहिला. ऐका ना, संख्या किती झाली? वा, हुशार आहात तुम्ही. एक शून्य समोर लिहिला, संख्या झाली 10. म्हणजे एकच्या समोर शून्य, मग त्या शून्याची किंमत किती झाली? वा, किती झाली? 10 नाही झाली, 9 झाली. जरा नीट ऐका, 9 झाली. अजून एक विद्यार्थी उठला, त्याही मुलानं हातात खडू घेतला, अजून एक शून्य पुढे लिहिला. ऐका, एक शून्य समोर लिहिला. बोला आता संख्या किती झाली? अगदी रास्त, संख्या झाली 100. आणि आता मला सांगा, शून्याची किंमत किती झाली? 99. बोला पटापट, अजून पटकन बोला. चुकलं तर चुकू द्या. 8. वा, काय हिशोब आहे. एक एक कमी केला. ऐका ऐका ऐका, त्या शून्याची किंमत ती मागची अजित पवारांच्या पार्टीची आहे ना. उत्तर बरोबर देतं, पण ते पुढं पाहिजे होती. तुमचं सगळ्यांचं उत्तर चुकलं, त्याच पोरांचं बरोबर आलं. संख्या झाली 90. 99 नाही झाली, 90. संख्या नाही, त्याची किंमत, शून्याची किंमत 99 नाही झाली, शून्याची किंमत 90 झाली. 90. त्यांना सूत्र कळालं. मी तुम्हाला सूत्र सांगतो, ऐका. हे बघा, ज्या वेळेस 10 होते, ऐका, संख्या झाली 10, शून्याची किंमत 9. कशी? पहिला एक होता ना, तो वजा करावा लागणार ना, एकाचा अस्तित्व होतं ना. शून्याची किंमत किती दादा? 9 झाली. ज्यावेळेस 100 आहे, पहिले 10 वजा करावे लागणार आहे ना, मग शून्याची किंमत किती? 90. चला, अजून नसेल कळालं तर अजून एक विद्यार्थी उठला. आणि जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत विद्यार्थी उठवतच राहतो. अजून एक विद्यार्थी उठला, त्याही मुलानं अजून एक शून्य पुढे लिहिला. आता बोला, संख्या किती झाली? 1000. आणि आता उत्तर द्यायला हरकत नाही. बोला आता शून्याची किंमत किती झाली? आता टाळ्या तुमच्याच करता वाजवा. हा, आणि आता तेवढे ट्युशनचे पैसे देऊन टाका. ऐकताय 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 ऐका, संख्या झाली 1000, शून्याची किंमत 900 झाली. बोलू नका, शून्याची किंमत 900 झाली. शेवटच्या बेंचवरती एक बिलिंदर कार्ट बसलेलं होतं, ते उभं राहिलं. आली तुमच्याकडे पाहिजे. शेवटच्या बेंचवरचं ते मागची काय म्हणतात माहिती का? हे पुढचे काय लई शान आहे का? असे मागचे म्हणतात का? ऐका, आता लई रंगवत येते, पण थांबायचं. तो विद्यार्थी उठला, तो म्हटला मला काय कळत नाही का, मला काय समजत नाही का, मी सुद्धा प्रयोग करणार. ते पोरग जसं धावत आलं, समोरचा टेबल होता, टेबल, त्या टेबलावर खडू ठेवला होता. जसं पळत धावत आलं, तर टेबलावरचं खडू होतं ना, खडू, त्या मुलानं खडू नाही उचलला, डस्टर उचललं. त्या मुलानं तो डस्टर उचललं, फळ्याजवळ गेलं आणि त्या गुरुजींचा एकचा अंक होता ना, एकचा अंकच पुसून टाकला. आता मला सांगा, शून्याची किंमत किती झाली? काय लबाड बोलतायत. एका मिनिटात बोलले तुम्ही. काय मागाशी काय म्हटले 1 मिनिटापूर्वी? शून्याची किंमत 90 आणि आता तुम्ही म्हणता शून्याची किंमत 0. आता ऐका, मधला एक विद्यार्थी उठला, शेवटचा एक विद्यार्थी उठला, त्याने हातात खडू घेतला आणि त्या मुलानं काय केलं, त्या गुरुजींचा एकचा अंक पुसला होता ना, त्या जागेवर त्यानं काय केलं, बाकीच्या शून्यांपेक्षा मोठा शून्य त्या ठिकाणी लिहिला. कारण असं आहे, छोट्या शून्यापेक्षा मोठ्या शून्याची किंमत 50% जास्त असते, नसते ना? आता ऐका, कळेल तुम्हाला. मंडळी, शून्य छोटा असू द्या किंवा शून्य मोठा असू द्या, त्या शून्याची किंमत ही शून्यच असते. पण त्याच शून्याला आधार एकाचा असू द्या, त्या एकाच्या आधारामुळे शून्याची किंमत 9,9,900 झाली. तुम्ही किती प्रपंच वाढवा, बाग बंगला ऐश्वर्य धन संपदा, किती वैभव निर्माण करा, ते सगळं शून्य आहे. पण तेच त्याला जर किंमत मिळवायची असेल तर आधार देवाचा घ्यावा लागणार आहे. तेने विना जीवा सुख नये, तो एक महत्वाचा आहे, तुझा विसर नवा. विठोबा कुमारी
बार कुमार कुमार कुमारी बार कुमारी हेलो बार कुमार हरि जय जय हरि तो बार कुमारी बार कुमारी बार कुमारी बार कुमारी बार कुमारी बार कुमारी सुकमने गर्भवासी सुकमने गर्भवासी तुकमने गर्भवासी तुकमने गर्भवासी तुकमने गर्भवासी सुखी गाला में अमसे सुखी घाला में आमासी गुण गायीन आवडी गुण गायीन के घाला रे अम्हाती के घाला रे अम्हाती गुण गायीन गुण गायीन हिची माझी सर्व जोडी हिची माझी सर्व जोडी हिची माझी सर्व जोडी प्रभुआ बन के मन पावन की प्रभुआ बन के मन पावन की प्रभुआ बन के मन पावन हे गुण गायन हिची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी सर्व
माझी सर्व माझी सर्व जोडी हीच माझी सर्व जोडी हीच माझी सर्व जोडी हार का ठेवले त्याचं कारण सांगायचं होतं म्हणून ठेवले इतकं. मला हे कधी संपलं माझ्या मानेला कळ लागली केव्हाची. पण मला काय झाले, मला एक शेर आठवला म्हणून मला सांगावंसं वाटला. त्या प्रेमासाठी ज्या भावनेनं घातला जातो ना त्या भावनेला किंमत असते. म्हणून एक शेर या सगळ्या प्रेमासाठी. आभाराचे भार कशाला, आता फुलांचे हार कशाला. आभाराचे भार कशाला, आता फुलांचे हार कशाला. अरे हृदयातच घर करूया, अशा घराला दार कशाला. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. म्हणून या ठिकाणी येण्याचा योग आला. आनंद वाटला. सगळ्यांचं दर्शन निमित्तानं घडलं. सर्व सन्मान्य मंडळी सर्वांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सर्व संप्रदायातली मंडळीचे धन्यवाद व्यक्त करतो. हरिभक्तीपर्यंत दीपकजी महाराज, ज्ञानेश्वर महाराज, आदरणीय हरिभक्तीपर्यंत भाऊसाहेब महाराज, पेटी मास्तर, ब्राह्मणे दादा, चोपदार, सगळ्या तुळशीवाले ताई, आज विनेकरी दादा, सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. या असणाऱ्या आमचे सन्मित्र आमचे सुनील भाऊ कडलग यांचे आणि अत्यंत सोबतीला कार्यरत असणारे अर्थात संपतराव डोंगरे आणि खऱ्या अर्थानं आमचे रामनाथ दादा, ही सगळीच मंडळी विस्तारण या ठिकाणी जमलेली आहे. माझे खऱ्या अर्थानं विजय भाऊनी, राजू भाऊ, आपल्या सगळ्यांच्या वतीनं मला बोलवलं, आपण बोलवलं. मी खऱ्या अर्थानं मी आपल्या सगळ्या भजनी मंडळाचा ऋणी आहे. तुमच्या ऋणातून मी उत्तीर्ण होऊ शकत नाही.
आता शब्दप्रयोग तसा आहे, तुझा विसरण. आता तुम्हाला विसरायचं तर विसरा, मला काही घेणं नाही. पण मी माझ्या आत्याच्या गावात कीर्तनाला आलो याचा मला मनस्वी आनंद आहे. आणि आजच्या प्रसंगी माझ्या माय माऊली, माझ्या आत्याचं आणि माझ्या वडिलांचं, माझ्या दिवंगत आत्या आणि दिवंगत वडिलांचं मला या प्रसंगी खऱ्या अर्थानं स्मरण होतंय. सगळ्याच मंडळींना मनापासून धन्यवाद देतो. थांबतो. तुकाराम 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 तुकाराम